तंत्रज्ञानामुळे माझ्यासारख्या माणसाला दृष्टी मिळाली. दृष्टी मिळाली. माझं कुटुंब म्हणजे माझ्या अवतीभोवतीचे सगळे लोक, ग्रामीण भाग, ऑफकोर्स माय फॅमिली आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी. माझ्या मते खरा प्रकाश म्हणजे विचारांची प्रगल्भता. विचारांची प्रगल्भता हाच खरा प्रवास. म्हणजे त्याचं एक एक्झाम्पल पण आहे आणि त्यांचं नावही प्रकाश आहे, प्रकाश आमटे. आता ना मी तुझ्या एका छंदाकडे येणार आहे. संगीत हा तुझा छंद आहे. संगीत हा तुझा ऊर्जा मिळवण्याचा एक स्रोत पण आहे, नाही का? मी असं म्हणतो की प्रोग्रामिंग इज माय हार्टबीट, संगीत म्हणजे म्युझिक इज माय ब्रेथ. दोघांना नाही वेगळं करता येणार, मी चॉईसच करू शकणार नाही. आणि तू एक वाद्य सुद्धा वाजवतोस? हो, म्हणजे मी कविता वगैरे करतो, लिहितो वगैरे, ठीक आहे. पण मी गेले 20 वर्ष माउथ ऑर्गन वाजवतोय. बरं, तो माउथ ऑर्गन आहे का रे तुझ्याकडे? हो आहे. आय थिंक आय हॅव टू गेट इट फ्रॉम माय बॅग. ईशान. आणि एक नवीन एक्सपेरिमेंट असा आहे की मी माउथ ऑर्गन वरती आवर्जून मराठी गाणी वाजवण्याचा प्रयत्न करतोय सध्या. बरं बरं. हा, ईशान येतोच आहे. तर मला असं वाटतं की जोपर्यंत हा माउथ ऑर्गन येतोय, ह्या माउथ ऑर्गनच्या सुरांनी मी त्याला सांगणार आहे की तुझ्या सत्राची तू आज सांगता कर. मित्र, मला आणि तुम्हालाही गेल्या तासभरामध्ये कृष्णकांतशी गप्पा मारताना हा अनुभव आला असेल की विकलांगता नावाची काही गोष्ट असतेच का अस्तित्वात? आणि विकलांगता असेल तर ती फक्त विचाराची असते, दृष्टीची नसते. विचारांच्या प्रगल्भतेचा प्रकाश जेव्हा तुमच्याकडे असतो आणि जेव्हा तुमची अंतर्दृष्टी म्हणजे इनर विजन ही सतत सतर्क असते, त्यावेळेला तुम्ही बाह्य जगासाठी कसे आहात हा प्रश्नच उरत नाही. या संपूर्ण प्रवासामध्ये त्यानं आपल्याला ती एनर्जी दिली. लक्षात घ्या की त्याच्या वाटेवरचा प्रत्येक अडथळा त्याने पचवलेला आहे. त्याने त्याच्या पुढ्यात आलेल्या समस्यांना प्रॉब्लेम्स असं न म्हणता चॅलेंजेस म्हणजे आव्हानच म्हटलेलं आहे. आणि हे सगळं पचवून आपल्याला एनर्जी तो देतोय, आपल्यालाच, म्हणजे फक्त तुम्हाला आम्हाला नाही. तो म्हणाला की त्याच्या कुटुंबामध्ये प्रत्येक विकलांग व्यक्ती, प्रत्येक ग्रामीण व्यक्ती ही त्याच्या कुटुंबाचा भाग आहे. ही ऊर्जा तो जे आपल्याला देतोय स्वतःच्या उदाहरणातून, स्वतःच्या जगण्यातून, ती मला वाटतं आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यानेच आपल्याला सांगितलं की आपण आपल्या समस्यांचं उदात्तीकरण करायचं. अरे बापरे, मला किती ग्रेट प्रश्न आहे, आणि मग त्यामुळे निराश व्हायचं. याच्याऐवजी कृष्णकांत सारख्या व्यक्तीकडे पाहावं की ज्याने प्रत्येक प्रश्नाकडे एक आव्हान म्हणून पाहिलंय, अजूनही पाहतोय. आणि अशा तऱ्हेची व्यक्ती ही आपल्या सर्वांच्यासाठीच स्फूर्तीचा आणि दिल से दिमाग से दिल से हे त्याने आपल्याला दिलेलं एक त्रैराशिक, त्याचा एक मूर्तिमंत वस्तुपाठ आहे. तेव्हा आता मिळाले का तो? येस, ओके. आलेला. जस्ट बिफोर दॅट, आम्ही हे जे मुक्त तंत्रज्ञान विकसित करतोय, उदाहरणार्थ सध्या आम्ही नवीन एक गोष्ट घेतली की अकाउंटिंग सिस्टम जे असते, बुक किपिंग जे करतो, हिशोब सगळ्यांना ठेवायचे असतात, इन्क्लुडिंग ब्लाइंड पीपल, इन्क्लुडिंग ग्रामीण भाग. तर आम्ही तेही डेव्हलप करतोय आणि हे टॉकिंग सॉफ्टवेअर अजून प्रचंड प्रमाणात पुढे जायचंय, कारण त्याच्यात अजून त्रुटी आहेत ज्या गेल्या पाहिजेत. माझी एक स्वतःची संस्था आहे, डिजिटल फ्रीडम फाउंडेशन. त्याची साईट आहे dff.org.in. कुठल्याही प्रकारे तुम्हाला यू कॅन हेल्प आयदर बाय गिव्हिंग टाइम, गिव्हिंग मनी, गिव्हिंग सपोर्ट, कॉलिंग अस एल्सवेअर टू डू वर्क, इतरांना मेंटॉर करणं, कुठल्याही प्रकारचं असेल. कारण हे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, बोलणारं अकाउंटिंग सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, कारण बऱ्याचशा ब्लाइंड मुलांना कॉमर्स फील्डमध्ये जायची इच्छा, फायनान्स फील्ड आजकाल सर्वात हॅपनिंग करिअर फील्ड आहे. आणि गावातल्या लोकांनाही हे आजकाल कळायला लागलंय की आपल्याला आपला उदरनिर्वाह करताना हे सगळं करावं लागतं. तर आम्ही या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतोय आणि त्या टेक्नॉलॉजीजवरती आम्ही मुद्दाम आवर्जून मालकी ठेवत नाही आणि त्या सगळ्यांना मिळाव्यात हे आमची इच्छा असते. सो आय वुड बी व्हेरी हॅपी इफ पीपल स्टार्ट कॉन्ट्रीब्युटिंग फॉर दिस, कारण बोलतात सगळेच पण सध्या गरज आहे कॉन्ट्रीब्युशनची. आणि शेवटी सगळ्या मुलांसाठी हे नेहमी मी सांगत आलोय, नेहमी सांगत राहीन
2 लाईनी आहेत ज्या मी खास तुमच्या सगळ्यांसाठी लिहिल्या आहेत की डाल आदत लढने की मुश्किलों से कि आने को मुश्किलें और भी है अभी, डाल आदत लड़ने की मुश्किलों से कि आने को मुश्किलें और भी है अभी, न समझ इस सफर को मंजिल का अंजाम तू कि पाने को मंजिलें और भी है अभी. वाह वाह वाह, क्या बात, क्या बात, क्या बात. आणि आता त्याचं एक आवडतं गाणं तो आपल्या समोर सादर करतोय. तो मराठीच असेल, 2 सॉन्ग मेडली स्मॉल थिंग. वाह, क्या बात. केंकरे सरांना बोलवतो. क्या बात है. जोरदार टाळ्या आपला हा पूर्ण तास स्फूर्तीने भारल्याबद्दल. कृष्णकांत आपला संपूर्ण ऑडियन्स तुला उभं राहून मानवंदना देत आहे. सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. थँक्स अ लॉट. आमच्याकडनं एक मोमेंट छोटा. थँक्यू. कृष्णकांतला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण निरोप देऊया. त्याने आपल्याला या तासामध्ये प्रचंड स्फूर्ती दिली आहे जी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. मित्र, बरोबर 45 मिनिटांच्या मध्यंतरानंतर 2:30 वाजता आपण आजच्या दिवसाच्या 4थ्या आणि 5व्या सत्रासाठी पुन्हा इथे जमणार आहोत. ती सत्र ही अशीच उत्तरोत्तर रंगत जाणारी असणार आहेत. पुन्हा भेटूया बरोबर 2:30 वाजता.